मित्रांनो नमस्कार। आज 17 ऑगस्ट 2025 आजचा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे। कोल्हापूरच्या वैभवशाली इतिहासामध्ये आणखी एक वैभवशाली घटना आज घडत आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, न्याय समता आणि बंधुभावाचा मंत्र दिलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या या कोल्हापूर नगरीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच आजपासून सुरू होत आहे। मला या क्षणाचं काय वर्णन करावं हे सुचत नाही। मित्रांनो, म्हणतात ना, कुठलीही व्यक्ती आपल्या आयुष्यातलं पहिलं प्रेम विसरत नाही, त्याप्रमाणे माझी अवस्था झालेली आहे। माझं वैयक्तिक सांगायचं झालं तर कोल्हापूर हे माझं पहिलं प्रेम म्हणावं लागेल। त्याचं कारण म्हणजे याच कोल्हापूरमधून माझी न्यायाधीश म्हणून 1992 ला नियुक्ती झाली होती। ज्यावेळी इथं कोल्हापूरचं सर्किट बेंचची स्थापना होणार आहे असं समजलं, तेव्हा 33 वर्षापूर्वीचा सर्व इतिहास माझ्या डोळ्यासमोरून सरकन निघाला आणि एक एक गोष्टी आठवल्या। मित्रांनो, हे सर्किट बेंचची स्थापना हे अत्यंत मोठ्या संघर्षाचं फळ आहे आणि जेवढा मोठा संघर्ष असतो तेवढं मोठं त्याचं महत्व असतं। मित्रांनो, मी कोल्हापूरकरांचा संघर्ष तब्बल 3 वर्ष स्वतः अनुभवला आहे। ज्या ज्यावेळी मी न्यायाधीश म्हणून काम करत असायचो तेव्हा इथलं शिष्टमंडळ कधी कधी आमच्या समोर यायचं, आम्हाला विनंती करायचं, साहेब आज बंद पुकारलेला आहे, आम्ही सर्किट बेंचच्या स्थापनेसाठी आमचा संघर्ष आहे। मित्रांनो, या 42 वर्षामध्ये आज आपल्याला जे यश दिसतं, या यशाच्या पाठीमागं काही संघर्षामध्ये सामील होणारे काही वकील आहेत, काही लोकप्रतिनिधी आहेत, काही जनप्रतिनिधी आहेत, जनता आहे की जे आज हयात सुद्धा नाहीत। त्यांनी केलेल्या संघर्षाची पाऊलखुणा तशाच कायम आहेत। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण सुद्धा संघर्ष करत करत इथपर्यंत आलेलो आहोत। मित्रांनो, 1992 मध्ये जेव्हा मी कोल्हापूरमध्ये पदार्पण केलं होतं न्यायाधीश म्हणून, ती बिल्डिंग CPR हॉस्पिटल, छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल म्हणतात, त्याच्या अगदी समोर दसरा चौकामध्ये जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर ही बिल्डिंग होती। आज त्याच बिल्डिंगमध्ये जिथं मी एक मॅजिस्ट्रेट म्हणून सामान्य काम केलं, त्याच बिल्डिंगचं आज उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच म्हणून उद्घाटन होत आहे। हे पाहताना मला मनस्वी आनंद झाला। मित्रांनो, न्याय जर खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचायचा असेल तर सर्किट बेंचची किती आवश्यकता होती याची जाणीव तुम्हाला थोड्या दिवसात होईल। एक वकील आणि एक सामान्य नागरिक या नात्यानं मला असं आव्हान आपल्याला सर्वांना करायचं आहे की या स्थापन होत असलेल्या सर्किट बेंचचा वापर हा पक्षकाराला, क्लायंटला, आपल्या न्यायापासून वंचित राहिलेल्या लोकांना, तळागाळातल्या लोकांना पोहोचवण्याची जबाबदारी आम्हा वकिलांची आहे। सिनियर मंडळींनी ज्युनियर मंडळींना मार्गदर्शन करावं, ज्युनियर वकिलांनी सुद्धा सिनियर वकिलांकडून मार्गदर्शन घ्यावं। उच्च न्यायालयामध्ये मला उभारता येईल का, हा जो न्यूनगंड आहे हा ज्युनियर वकिलांनी बाजूला ठेवावा। वेगळं असं काही नसतं, थोडासा अभ्यास करावा। त्याचप्रमाणे आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे, त्याचा चांगला अभ्यास करून माहिती घ्यावी। हे जे सर्किट बेंच व्हायला लागलेलं आहे याला सकारात्मक दृष्टीने पाहून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्याय कसा पोहोचवता येईल याची दक्षता आपण घ्यायची। वकील मित्रांनो, आपली जबाबदारी वाढलेली आहे। आपण जबाबदारीनं काम करणं आणि उच्च न्यायालयाच्या परंपरेचा आपण सन्मान राखणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे, मुख्य जबाबदारी आहे असं मला वाटतं। केवळ स्थापना झाली यानं संपलेलं नाही, इथून पुढंच खऱ्या अर्थानं काम करून दाखवायचंय। 2-4 महिन्यातच सामान्य जनतेला मुंबई आणि कोल्हापूर या ठिकाणच्या कामातील फरक जाणवून देण्याची आपली जबाबदारी आहे। वकील मित्रांना एक आवाहन करतो की त्यांनी सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग
कोल्हापूर अशा ठिकाणी हे 6 जिल्ह्यासाठी जे सर्किट बेंच झालेलं आहे त्यासाठी काम करत असताना अनेक सोयी आपोआप उपलब्ध होणार आहेत. हायकोर्ट एक्सप्रेस चालू होतील, एसटीची सुविधा होईल, रेल्वेची आहेच. अत्यंत स्वस्त आणि थोड्यासा कमी वेळामध्ये न्याय कसा आपल्याला सामान्य जनतेपर्यंत पोहोचवता येईल याची आपण सगळ्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. ज्या मोठ्या संख्येनं आणि मोठ्या उत्साहानं आज उद्घाटन होत आहे तोच उत्साह आपल्यामध्ये जेव्हा आपण कोर्टासमोर उभा राहू त्यावेळी एक वकील म्हणून आपल्यामध्ये असला पाहिजे असं मला वाटतं. आज मी केवळ कोल्हापूरकरांचंच नाही तर या 6 जिल्ह्यामधील तसेच महाराष्ट्रातील सर्व लोकांचं या सर्किट बेंचच्या स्थापनेच्या दिवशी अभिनंदन करतो. हा योगायोग म्हणा किंवा एक कोल्हापूरची परंपरा म्हणा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संबंध सर्वश्रुत आहेत, सगळ्या जगाला माहिती आहेत. आज पुन्हा एकदा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भूषण गवईंच्या चीफ जस्टिस नावाप्रमाणेच महाराष्ट्राचं भूषण असलेल्या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते हे उद्घाटन होते. भूषण गवई साहेब यांचे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याशी काय संबंध आहेत हे सर्व जगाला माहिती आहे. एक मोठी परंपरा, एक सामाजिक न्याय समता बंधुभावाचं एक धागा धरून या उच्च पदापर्यंत पोहोचलेल्या भूषण गवई साहेबांच्या हस्ते उद्घाटन होत असताना मनस्वी आनंद होत आहे. आपण या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहा. पुढं या सर्किट बेंच जे आहे त्याचं जे ज्या उद्देशानं स्थापन झालेलं आहे ते उद्देश आपण सर्वांनी मार्गी लावावा, त्यापर्यंत आपण पोहोचावं. या सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.